गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इकॉनॉमिक्सचा 28 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर. तर काल तुम्हाला आठवते, काल आपण लॉ ऑफ सप्लाय स्टार्ट केला होता, बरोबर ना. लॉ ऑफ सप्लाय शेवटचा लॉ. टोटल 3 लॉज आहेत इकॉनॉमिक्समध्ये: लॉ ऑफ डिमांड, लॉ ऑफ DMU आणि लॉ ऑफ सप्लाय. तर त्यातले फर्स्ट 2 लॉज, पहिले दोन्ही लॉज आपले झालेले आहेत. लास्ट जो काही शेवटचा लॉ आहे लॉ ऑफ सप्लाय, तो आपण बघत होतो. ओके. तर लॉ हा 8 मार्क्सला पडू शकतो. तर काल आपलं काय काय झालं तर तुम्हाला इथं दिसतंय की लॉ जो काय लिहिला जातो, देर आर टोटल 6 स्टेप्स. टोटल 6 स्टेप असतात लॉमध्ये. त्यातल्या फर्स्ट 4 पहिल्या ज्या काही 4 स्टेप होत्या, इंट्रोडक्शन, स्टेटमेंट, शेड्यूल अँड कर्व, बरोबर ना. तर इथपर्यंत आपलं काल झालं होतं. आता लास्ट 2 स्टेप्स, इम्पॉर्टंट स्टेप्स ज्या काय असतात ना, ॲझम्पशन्स अँड एक्सेप्शन्स, हे आपलं राहिलं होतं, बरोबर. तर आज आपण एक एक बघू. आज आपण पहिलं ॲझम्पशन्स जे काय असतात, ॲझम्पशन्स कुठले कुठले ते ॲझम्पशन्स आपण क्लिअर करू. ओके. दिले बाबा, ॲझम्पशन्स ऑफ द लॉ. सगळ्यात महत्त्वाचं, भरपूर जणं पहिल्यांदाच लॉ शिकत नसतील, अगोदर आपलं झालेलं आहे. तर ॲझम्पशन्सचा अर्थ माहिती आहे. ॲझम्पशन्स म्हणजे कंडिशन्स, बरोबर ना. की ह्या गोष्टी कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. किंवा अल्फ्रेड मार्शलला माहिती होतं की आपला जो काय लॉ आहे तो ॲप्लिकेबल होऊ शकतो, बट ह्या ज्या काय ॲझम्पशन्स आहेत ह्या गोष्टी कॉन्स्टंट पाहिजेत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, कालच अल्फ्रेड मार्शलने लॉमध्ये काय सांगितलं, देर इज अ डायरेक्ट रिलेशनशिप बिटवीन प्राईज अँड सप्लाय. प्राईज अँड सप्लायमध्ये डायरेक्ट रिलेशनशिप असते, बरोबर आहे. पण ते पटवून देण्यासाठी ते केव्हा खरं ठरू शकतं, तर हे जे काय ॲझम्पशन्स आहेत ते कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. बघू आपण, त्याचा अर्थ पण कळेल तुम्हाला. फर्स्ट ॲझम्पशन दिला आहे, कॉन्स्टंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉन्स्टंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे ह्याचा अर्थ काय, की काल अल्फ्रेड मार्शलने काय सांगितलं की प्राईज अँड सप्लाय दोघांमध्ये डायरेक्ट रिलेशनशिप आहे, बरोबर ना. म्हणजे प्राईज वाढत चालली, 1 2 3 4 5. प्राईज वाढली म्हणल्यावर सप्लाय पण काय होत जातो, वाढत जातो. 10 kg, 20 kg, 30 kg, 40 kg, 50 kg, हे काल आपण बघितले. पण हे केव्हा शक्य आहे, तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे एखादं प्रोडक्ट तयार करण्यासाठी जो खर्च येतो, बरोबर आहे ना, उत्पादन खर्च, त्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, आपण जे प्राईज विकतो आहे, आपण जे प्रोडक्ट विकतो आहे त्याची प्राईज 1 रुपीज आहे, बट ते प्रोडक्ट तयार व्हायला किती खर्च येतो, तर आपण असं ॲज्युम करू 50 पैसे, 0.50 रुपीज, दॅट मीन्स 50 पैसे, 50 पैसे, बरोबर. म्हणजे ॲक्च्युअल ते प्रोडक्ट 50 पैशाला तयार होतं, आपण त्याची प्राईस किती लावतो, 1 रुपया लावतो. आणि सप्लाय दररोज 10 क्वांटिटी आपण त्याचा सप्लाय करतो, बरोबर आहे. उद्या त्याची प्राईज वाढत चालली. आता प्राईज वाढत चालली म्हणणार आपण आपला प्रॉफिट बघणार, फायदा बघणार. कारण प्राईज वाढत चालली, मग जास्त वस्तू सप्लाय करा, म्हणजे जेणेकरून जास्त पैसे आपण पटापट कमवू आणि पटकन श्रीमंत होऊ, असं प्रत्येक सेलरला वाटतं. बट विथ इन्क्रीज इन प्राईस इफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज ऑल्सो रायझेस. म्हणजे सर, प्राईज बरोबर मला सांगा, जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण वाढत चालली, म्हणजे जे प्रोडक्ट पहिल्यांदा 50 पैशाला तयार होतं ते आता 1.50 रुपीज, दॅट मीन्स 1.5 रुपयाला तयार होते. नंतर मग 2.5 रुपये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन झाली, नंतर 3.5, 3.5 रुपये झाली. म्हणजे थोडक्यात काय, की प्राईज बरोबर जर मला सांगा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण वाढत चाललं असेल, तर मग तुम्ही काय म्हणताल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, उद्या तुमच्या प्रोडक्टची प्राईस 2 रुपये झाली, इन्क्रीजेस फ्रॉम 1 रुपीज टू 2 रुपीज, 1 रुपयावरनं 2 रुपये झाली. मग काल अल्फ्रेड मार्शलनी काय सांगितले, प्राईस वाढली म्हणल्यावर सप्लाय पण काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. पण तुम्ही नाहीच वाढवणार. तुमची प्राईस वाढली तरी तुम्ही सप्लाय वाढवणार नाही. का नाही वाढवणार, कारण आज नीट बघा, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज ऑल्सो इन्क्रीजेस. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण वाढली आहे, बरोबर ना. म्हणजे जे प्रोडक्ट काल 50 पैसे, 50 पैशात तयार व्हायचं, ते आता जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 1.5 रुपया झाली, तर मला सांगा, 1.5 रुपयाला जर प्रोडक्ट तयार होत असेल आणि तुम्ही त्याची प्राईस 2 रुपये लावली, तरी तुमचा मार्जिन, प्रॉफिट काल एवढाच आहे. काल पण तुम्ही 1 रुपयाला विकून 50 पैसेच कमवत होता, आज पण तुम्ही 2 रुपयाला विकून 50 पैसेच कमवता. ते मग तुम्हाला परवडतं आहे का, नाही. तुम्ही काय म्हणताल, प्राईस वाढून काय उपयोग आहे, नुसते प्राईस वाढून काय उपयोग आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट पाहिजे ना. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण वाढली आणि प्राईस पण वाढली, तर सेलरला ते परवडत नाही. सेलरला तो प्रॉफिट तेवढाच राहतो. मग सेलर काय करतो, सेलर म्हणतो काय गरज नाही सप्लाय वाढवायची, जेवढा काल होता 10, आज पण मी 10च करतो.
बरोबर आहे ना, जेवढा काल होता तेवढाच. म्हणजे थोडक्यात काय, अकॉर्डिंग टू लॉ प्राईज वाढली म्हणल्यावर सप्लाय काय व्हायला पाहिजे होता, वाढायला पाहिजे होता. पण इथं नीट बघा, त्याचा सप्लाय तेवढाच आहे, 10. का बरं? कारण नुसती प्राईज नाही वाढत आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पण काय होत चालली, वाढत चालली. आणि जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढत चालली तर सेलरला परवडत नाही. आणि त्याला परवडलंच नाही तर तो प्रोडक्शन का वाढवणार आणि सप्लाय का वाढवणार? बरोबर आहे ना. म्हणून त्यांनी दिले कॉन्स्टंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट राहिली पाहिजे. बघा काय दिले, इट इज ॲज्युम दॅट देर इज नो चेंज इन द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, की कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये कुठलाही बदल होता कामा नये. का बरं? अ चेंज इन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन विल अफेक्ट द प्रॉफिट ऑफ द सेलर. बरोबर आहे. अ चेंज इन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, की जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये चेंज होत असेल विथ अफेक्ट द प्रॉफिट ऑफ द सेलर, त्याचा इफेक्ट कशावर होऊ शकतो? प्रॉफिट ऑफ द सेलर. बरोबर आहे ना. आता काल 1 रुपयाला जेव्हा तो प्रोडक्ट विकत होता तेव्हा त्याला 50 पैसे प्रॉफिट होता. पण आता 2 रुपयाला विकतोय म्हणल्यावर त्याचा प्रॉफिट वाढायला पाहिजे होता. पण आज 2 रुपयाला विकूनसुद्धा त्याचा प्रॉफिट तेवढाच आहे, 50 पैसेच प्रॉफिट आहे. कारण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय झाली, वाढलेली आहे. बरोबर आहे ना. देअरफोर लेस क्वांटिटी विल बी सप्लायड ॲट द सेम प्राईज. त्यामुळे तो काय करतो, ॲट द सेम प्राईज, जरी प्राईस तेवढीच राहिली तरी तो त्याचा सप्लाय काय करू शकतो, कमी करू शकतो. किंवा जरी प्राईस वाढली तरी तो सप्लाय कॉन्स्टंट ठेवू शकतो. ओके. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ती कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे भरपूर जणांना वाटतं, म्हणजे जरा लक्ष द्या मी काय बोलतोय. प्राईस सप्लाय, तुमचा एक मित्र आहे, तो मित्र काय करतो, गणपतीचा, आता गणपती आलेत ना, त्यांनी गणपतीच्या मूर्त्यांच्या स्टॉल लावला आहे. तो मागच्या वर्षी 200 रुपयाला काहीतरी एक छोटी मूर्ती विकत होत्या आणि अशा 50 क्वांटिटी 50 मूर्त्या तो स्टॉलमध्ये विकायला ठेवायचा. आज काय झालं तुम्ही बघितलं तर आज प्राईस वाढलेली आहे, 200 रुपयावरनं 300 रुपये झाली. मग तुम्ही मित्राला फोन काय करून सांगताल की अरे प्राईस वाढली आहे, मूर्ती महाग झाली आहे, मग तू एक काम कर, तू आता जरा ह्या वर्षी मूर्त्या जास्त कर, प्रोडक्शन वाढव अँड सप्लाय ऑल्सो इन्क्रीजिंग, सप्लायसुद्धा वाढव. दरवर्षी तू 50 विकतो ना, यावर्षी तू जास्त कर, 100 क्वांटिटी, म्हणजे 100 मूर्त्या तयार कर, म्हणजे तुला प्राईस पण जास्त भेटेल आणि तुझा प्रॉफिट पण वाढेल भरपूर. जेवढा उलट प्राईस वाढली म्हणल्यावर फायदा घे. पण तुमचा मित्र काय म्हणणार की अरे प्राईस 300 रुपये होऊन काहीच उपयोग नाही आहे. मागच्या वर्षी जेव्हा मी 200 रुपयाला मूर्ती विकायचो त्यावेळेस ती जी मूर्ती तयार व्हायची ना, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, त्याचा जो मातीचा वगैरे खर्च असायचा काहीतरी 100 रुपीज, 100 रुपयाला तयार व्हायची. मग मी त्याची प्राईस 200 त्याच्यावर लेबल लावायचो आणि अशा 50 क्वांटिटी मी सप्लाय करायचो, 50 मूर्त्या मी विकायचो. आता प्राईस वाढली मान्य आहे, मूर्ती महाग झाली 300 रुपये, पण ती मूर्ती तयार करायला जो खर्च होतो ना, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, इट इज ऑल्सो इन्क्रीजिंग, तो सुद्धा वाढला आहे. जी माती वगैरे जे मटेरियल मागच्या वर्षी 100 रुपयात भेटायचं ते मटेरियल आता 200 रुपीजला भेटतं. त्यामुळे तो काय म्हणणार, जरी प्राईस वाढली 300 रुपये तरी माझा काय फायदा नाही, माझा प्रॉफिट तेवढाच आहे. त्यामुळं मी सप्लाय वाढून काय उपयोग आहे, जाऊन दरवर्षी मी 50 विकायचो, यावर्षी पण मी 50च क्वांटिटी सप्लाय करतो. म्हणजे अकॉर्डिंग टू लॉ, इकडं बघा आता लॉमध्ये काय सांगितलं आहे, प्राईस वाढली की सप्लाय काय होतो, वाढतो. पण इथं प्राईस वाढली आहे, सप्लाय मात्र कॉन्स्टंट राहिला, सप्लाय वाढलाच नाही. का नाही वाढला? बिकॉज ऑफ चेंज इन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कारण इकडं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बदलली ना. आता मला सांगा, जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट असती, 100ची 100च असती, मग तुमचा मित्र काय म्हणला असता, अरे यावेळेस मला प्रॉफिट भरपूर आहे, 100 रुपयाला मूर्ती तयार होती आणि प्राईस 300 झाली, म्हणजे माझा प्रॉफिट वाढला. मग प्रॉफिट वाढला म्हणल्यावर मी मूर्त्या पण वाढवतो, मग मी सप्लाय पण वाढवतो. मग त्यांनी प्राईस वाढल्यावर सप्लाय वाढवला असता. म्हणजे काल आपण जे लॉमध्ये शिकलो की प्राईस अँड सप्लायमध्ये डायरेक्ट रिलेशनशिप आहे, प्राईस वाढली की सप्लाय पण वाढतो. पण हे केव्हा शक्य आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट असली तर. ओके. म्हणजे फर्स्ट पॉईंट जो आपण बघितला ना, कॉन्स्टंट कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, मी ह्याच्यात एवढा वेळ का घालवला, कारण बाकीचे ॲझम्पशन्स जे आपण रिमेनिंग शिकणार आहोत ते ह्याच्यावर डिपेंड आहेत. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट ॲझम्पशन कुठला आहे, पहिला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट असली पाहिजे. आणि ती कॉन्स्टंट राहण्यासाठी बाकीचं कोण कॉन्स्टंट पाहिजे, तर ते बाकीचे 6 फॅक्टर्स पुढचे ॲझम्पशन्स आहेत. म्हणजे लक्ष देईल तुम्हाला. सेकंड पॉईंट दिले, कॉन्स्टंट टेक्निक ऑफ प्रोडक्शन. कॉन्स्टंट टेक्निक ऑफ प्रोडक्शन, की ते काय म्हणतात, ते टेक्निक ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट पाहिजे. टेक्निक ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय, तुमची प्रोडक्शन करण्याची टेक्निक. म्हणजे लक्ष द्या,
इतके वर्ष तुमचे वडील तुमचा बिझनेस बघत होते, पण वडील जेव्हा बिझनेस करत होते, म्हणजे असं आपण तेच बघू बाबा, की बाबा वडील ते तुमचं मग अशी गणपत्यांचं घेऊ, आपला गणपत्यांच्या मूर्तींचा कारखाना आहे. तर वडील जेव्हा हे कारखाना बघत होते त्यावेळेस वडिलांनी काय ठेवलेलं, भरपूर माणसं कामाला ठेवलेली. एक माणूस बाबा माती मूर्ती बनवायचा, एक कलर करायचा, एक फिनिशिंग करायची, अशी माणसं कामाला ठेवलेली. पण ज्यावेळेस तुम्ही तो वडिलांकडनं बिझनेस टेक ओव्हर केला, तुम्हाला कळलं की अरे हे सगळं काम माणसं करण्यापेक्षा मशीन्समध्ये पटापट होतं. म्हणून तुम्ही काय केलं, सगळ्या माणसांना कामावरून काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी इम्पोर्टेड मशिनरी मागवल्या. त्यामुळे तुमचं काम आता फास्ट होतं आहे, बरोबर आहे ना? आणि फास्ट पण होतं आहे आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाली. बिकॉज टेक्निक ऑफ प्रोडक्शन तुम्ही काय केली, बदलली. म्हणजे इतके वर्ष वडील जुन्या टेक्निकनी प्रोडक्शन करत होते, आता तुम्ही लेटेस्ट टेक्निक अपडेट केली, मशिनरी वगैरे बिझनेसमध्ये आणल्या, त्यामुळे तुमचं प्रोडक्शन फास्ट होते, कमी खर्चात होते, तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय झाली, कमी झाली. बरोबर ना? मग कमी झाल्यामुळं तुमचा सप्लाय आता वाढू शकतो, तुम्हाला परवडतं आहे ना, प्रॉफिट झालं ना. म्हणजे थोडक्यात मला सांगा, आता थोडक्यात मागाशीच पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलं, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट पाहिजे. आणि ती कॉन्स्टंट जर पाहिजे असेल तर टेक्निक ऑफ प्रोडक्शन पण कॉन्स्टंट पाहिजे. तुम्ही जर टेक्निक ऑफ प्रोडक्शन बदलली, भारीतली टेक्निक वापरली, तर तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होती. म्हणून त्यासाठी टेक्निक पण कॉन्स्टंट पाहिजे. काय दिले बघा, इट इज ऑल्सो ॲज्युम दॅट टेक्निक ऑफ प्रोडक्शन डज नॉट चेंज. की तुमची जी टेक्निक असती डज नॉट चेंज, ती टेक्निक बदलता कामा नये. का बरं? इम्प्रूव्ह टेक्निक ऑफ प्रोडक्शन, तुम्ही जर तुमची टेक्निक ऑफ प्रोडक्शन इम्प्रूव्ह चांगली केली, चांगली टेक्निक जर तुम्ही वापरत असाल, मे लीड टू ॲन इन्क्रीज इन प्रोडक्शन, तर त्याचा इफेक्ट तुमच्या इन्क्रीज इन प्रोडक्शन. बरोबर आहे. म्हणजे वडील जेव्हा जुन्या पद्धतीने प्रोडक्शन करत होते तेव्हा दिवसाला काहीतरी 10 मूर्त्या तयार व्हायच्या, कारण माणसं काम करत होती, त्यामुळे वेळ लागायचा. पण आता जर तुम्ही इम्प्रूव्ह टेक्निक ऑफ प्रोडक्शन, तुम्ही जर टेक्निक बदलली, चांगल्या मूर्त्या म्हणजे तुम्ही मशिनरीतनं जर अशा मूर्त्या तयार करत असतील, तर आता दिवसाला 10 काय, दिवसाला 20 पण मूर्त्या तयार होऊ शकतात. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, मे लीड टू इन्क्रीज इन प्रोडक्शन. तुमचं प्रोडक्शन आता फास्ट व्हायला लागले, वाढलं. दीज इन टर्न, आणि त्याचाच इफेक्ट काय होऊ शकतो, मे लीड टू अँड इन्क्रीज इन सप्लाय ॲट द सेम प्राईस. म्हणजे थोडक्यात तुमचा सप्लाय वाढला, बरोबर वाढलं, तुमचं प्रोडक्शन वाढलं ना. प्रोडक्शन वाढलं म्हणजे सप्लाय पण वाढला आणि प्राईस तर तेवढी येते. वडील 500 रुपयाला मूर्ती विकायचे, तुम्ही पण 500 रुपयालाच मूर्ती विकता, ते म्हणजे प्राईस सेम आहे, पण सप्लाय वाढला ना. का बरं सप्लाय वाढला? कारण प्रोडक्शन वाढलं. आणि प्रोडक्शन का बरं वाढलं? कारण तुम्ही टेक्निक ऑफ प्रोडक्शन चेंज केली. बरोबर ना? नक्की कळलं? म्हणून अल्फ्रेड मार्शलने आधीच सांगितले की टेक्निक ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट पाहिजे. ओके. त्यानंतर थर्ड पॉईंट दिला आहे, नो चेंज इन वेदर कंडिशन. वेदर कंडिशनमध्ये बदल होता कामा नये. आता वेदर कंडिशनमध्ये बदल झाल्यावर तुमच्यावर काय इफेक्ट होणार नाही, पण साहजिक आहे, वेदर कंडिशनवर कोण इफेक्ट करतं किंवा वेदर कंडिशनवर कोण डिपेंड असतं? ॲग्रिकल्चरल गुड्स. तुम्ही समजा शेती करताय, बरोबर ना. मागच्या वर्षी तुम्ही 50 kg 50 किलो गहू तुमच्या शेतातनं तयार झाला, त्याची प्राईस त्यावेळेस 100 रुपीज पर kg होती. काय बोलतो बघा, मी लक्ष द्या. मागच्या वर्षी 100 रुपीज 1 किलोची प्राईस होती आणि तुम्ही 50 kg प्रोडक्शन केलं, तर 50 किलो गहू तुमच्या शेतात तयार झाला आणि तेवढं तुम्ही सप्लाय केलं, बरोबर ना. यावर्षी पण मला गॅरंटी देऊ शकताल का की ह्या वर्षी पण सर मी 50 kgच एवढाच मी गहू प्रोडक्शन करू शकतो? गॅरंटी नाही आहे. ह्या वर्षी मे बी तुमचा गहू 50च्या ऐवजी 60-70 kg पण होऊ शकतो, अदरवाईज 50च्या ऐवजी 40-30 kg पण होऊ शकतो. का बरं? चेंज इन वेदर कंडिशन. मागच्या वर्षी जशा वेदर कंडिशन होत्या तशाच वेदर कंडिशन ह्या वर्षी भेटतील, गॅरंटी नाही आहे, बरोबर ना. म्हणून त्यांनी सांगितले की नो चेंज इन वेदर कंडिशन. वेदर कंडिशन बदलता कामा नये. ॲक्च्युली ते आपल्या हातात नाही आहे, वेदर कंडिशन बदलतच असतात, पण तरीसुद्धा ते बदलता कामा नये. काय दिलं बघा, इट इज ॲज्युम दॅट देअर इज नो चेंज इन द वेदर कंडिशन्स. वेदर कंडिशन्समध्ये बदल होता कामा नये. का बरं? नॅचरल कॅलेमिटीज, की ज्या काय नॅचरल कॅलेमिटीज असतात, नैसर्गिक आपत्ती असतात, की लाईक फ्लड्स, पूर म्हणा, अर्थक्वेक, भूकंप म्हणा, की ह्या कॅलेमिटीज जेव्हा क्रिएट होतात, ह्यांसारख्या जेव्हा आपत्ती तयार होतात, त्याचा परिणाम काय होतो? मे डिक्रीज सप्लाय. बरोबर आहे. की ह्यांसारख्या नॅचरल कॅलेमिटीजमुळं मे डिक्रीज द सप्लाय, तुमचा सप्लाय कमी होऊ शकतो.
म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही चांगली शेती केली ती 50 kg तुम्ही गहू तयार केलता आणि ह्या वर्षी नेमकं तुमच्या इथं पूर आला म्हणल्यावर तुमची सगळी शेती त्यामध्ये उद्ध्वस्त झाली, खराब झाली. मग आता तुमचा सप्लाय झिरो आहे यावर्षी. काहीच गहू नाही आला तुमच्या शेतात. का बरं? नॅचरल कॅलॅमिटीज. थोडक्यात नॅचरल कॅलॅमिटीजमुळे तुमचा सप्लाय कमी झाला. बरोबर आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की नो चेंज इन वेदर कंडिशन. वेदर कंडिशन बदलता कामा नये. त्यानंतर 4th पॉईंट दिला आहे, नो चेंज इन गव्हर्नमेंट पॉलिसी. गव्हर्नमेंट पॉलिसी बदलता कामा नये. का बरं गव्हर्नमेंट पॉलिसी बदलता कामा नये? बरोबर आहे, कारण एखादी गव्हर्नमेंट पॉलिसी जेव्हा चेंज होती, बरोबर आहे ना, ती चेंज झाली की त्याचा इफेक्ट कॉस्ट ऑफ प्रोडक्शनवर होता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बाबा, आत्ता कुठलं गव्हर्नमेंट असेल, आता केंद्रामध्ये तुम्हाला माहिती आहे BJP गव्हर्नमेंट आहे, बरोबर. उद्या समजा गव्हर्नमेंट पॉलिसी चेंज झाली किंवा गव्हर्नमेंटच चेंज झाला असं आपण ॲज्युम करू, किंवा उद्या इलेक्शन झाल्या, इलेक्शनमध्ये BJP गव्हर्नमेंट जे काय असेल ते गव्हर्नमेंट समजा चेंज झालं, किंवा तेच गव्हर्नमेंट राहिलं पण त्यांनी आता नवीन पॉलिसी घेतल्या की बाबा ह्या वर्षीपासून त्यांनी असं केलं की सगळे टॅक्सेस कॅन्सल केले. सगळे टॅक्सेस कॅन्सल केल्यामुळं आता फायदा झाला. जे प्रोडक्ट आपण मगाशी म्हणलं, जी मूर्ती आपण 100 रुपीजमध्ये तयार करायचो, बरोबर ना, त्याच्यावर टॅक्स वगैरे असायचा. म्हणजे आपण जे प्रोडक्ट तयार करायचो त्याच्यावर जी माती वगैरे लागायची, जे काय आपल्याला रॉ मटेरियल लागायचं, त्याच्यावर आपल्याला GST पे करायला लागायचा. परंतु ह्यावर्षी समजा गव्हर्नमेंटच्या मनात काय आलं काय माहीत, त्यांनी पॉलिसी चेंज केली, सगळा टॅक्स वगैरे कॅन्सल केला. मग टॅक्स कॅन्सल केल्यामुळे त्याचा फायदा आपल्याला झाला ना, आपला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाला. जी मूर्ती इतके दिवस 100 रुपीजमध्ये तयार व्हायची, तीच मूर्ती आता 80 रुपीजला तयार व्हायला लागली. मग थोडक्यात आपला आता फायदा झाला. मग फायदा झाला म्हणल्यावर आपलं प्रोडक्शन काय झालं, वाढलं. प्रोडक्शन वाढलं मीन्स सप्लाय पण वाढला. मग थोडक्यात ह्या ठिकाणी आपला सप्लाय कशामुळं वाढला? बिकॉज ऑफ चेंज इन गव्हर्नमेंट पॉलिसी. गव्हर्नमेंट पॉलिसीवर सुद्धा डिपेंड असतं, बरोबर ना. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटमुळं फक्त 2 दुकानं चालू आहेत सध्या, किंवा 2 दुकानांचा सप्लाय ड्युरिंग द पिरियड ऑफ लॉकडाऊनमध्ये फक्त मेडिसिन आणि किराणा माल या दोघांचाच सप्लाय वाढला होता. बाकीचे जे दुकानदार होते त्यांचा सप्लाय मात्र झिरो होता. का झिरो होता? गव्हर्नमेंट पॉलिसी. म्हणजे गव्हर्नमेंट तुमचा सप्लाय झिरो पण करू शकतात, म्हणून दिलं त्यांनी. इट इज ऑल्सो ॲज्युम दॅट गव्हर्नमेंट पॉलिसीज, की गव्हर्नमेंट पॉलिसीज ज्या काय असतात ना, टॅक्सेशन पॉलिसी असून दे किंवा ट्रेड पॉलिसी असून दे, रिमेन अनचेंज. त्यासुद्धा अनचेंज पाहिजे. अनचेंज मीन्स कॉन्स्टंट, नो चेंज. ह्या गव्हर्नमेंट पॉलिसीजसुद्धा कॉन्स्टंट पाहिजे, कारण त्या जर बदलल्या तर त्याचा इफेक्ट तुमच्या सप्लायवर होऊ शकतो. इन्करेज ऑर डिस्करेज, याचा इफेक्ट चांगला पण होऊ शकतो किंवा वाईट पण होऊ शकतो. कदाचित ती 100 रुपयाची मूर्ती 80 रुपयाला पण होऊ शकते. जर टॅक्सेस कॅन्सल केले तर तुम्ही सरकारचं कौतुक करताल, सरकार चांगलं आहे बाबा, या सरकारमुळं आम्हाला फायदा झाला, आमचा बिझनेस वाढला. पण उलटं झालं, मे डिस्करेज, की गव्हर्नमेंटने समजा यावर्षी GST रेट ऑफ टॅक्सेस वाढवले, तर मग कदाचित ती 100 रुपीजची मूर्ती समजा आता 120ला तयार होईल, तर तुम्ही आता सरकारला नावं ठेवताल की बाबा हे सरकार खराब आहे, या सरकारमुळं आम्हाला आता परवडत नाही, आमचं प्रोडक्शन कमी झालं, सप्लाय कमी झालं, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघू आपण, 5th पॉईंट, नो चेंज इन ट्रान्सपोर्ट कॉस्ट. की तुमची जी ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे तीसुद्धा बदलता कामा नये. काय दिलं आहे? इट इज ॲज्युम दॅट. आता सगळ्यात मोठं ट्रान्सपोर्ट कॉस्ट म्हणजे काय? ट्रान्सपोर्ट करण्यासाठी येणारा खर्च. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला लक्ष द्या जरा एक मिनटं, की इतके दिवस तुम्ही प्रोडक्शन तयार करायचा. प्रोडक्शन तयार झाल्यानंतर तुम्ही जे प्रोडक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये विकायला पाठवायचा, तर त्यासाठी ट्रान्सपोर्ट कंपल्सरी लागतंच. कंपनीमध्ये स्वतःचे ट्रक वगैरे असतातच. पण तुमच्याकडं ते नव्हते, तुमची नवीन एस्टॅब्लिश कंपनी, त्यामुळे तुम्ही ट्रक वगैरे जे काय ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे ते तुम्ही भाड्याने घ्यायचा, बरोबर ना. म्हणजे जे प्रोडक्ट नाही का तुमचं 100 रुपीजला मूर्ती तयार व्हायची, त्या 100 रुपीजमध्ये 20 रुपये ट्रान्सपोर्टचेच असायचे, बरोबर. पण आता तुमचा बिझनेस व्यवस्थित सेट झाला आहे. आफ्टर 2 or 3 इयर्स तुम्ही व्यवस्थित वेल सेटेड बिझनेस आहात. मग तुम्ही स्वतःचे ट्रक वगैरे घेतले. मग आता मला सांगा, स्वतःचे ट्रक वगैरे घेतल्यामुळं इतके वर्ष जे रेंट किंवा जे तुम्ही भाडं ते ट्रान्सपोर्टवाल्याला द्यायचा, ते आता वाचतं आहे ना. थोडक्यात ती 100 रुपीजची मूर्ती जी काय तयार व्हायची ना, त्यामध्ये ट्रान्सपोर्टचे खर्च असायचा. आता ती मूर्ती तुम्हाला 80 रुपीज किंवा 90 रुपीजला तयार होती. का? कारण आता स्वतःच्या तुमच्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहेत. म्हणजे थोडक्यात ट्रान्सपोर्ट कॉस्ट तुमचा कमी झाला. का कमी झाला? कारण आता तुम्ही स्वतःचे ट्रक घेतले. मग ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी झाला म्हणजे थोडक्यात तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय झाली? कमी झाली.
आणि कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी झाली म्हणजे तुमचा सप्लाय पण काय झाला, वाढला. थोडक्यात परत फर्स्ट पॉईंटकडं आपण जेवढे पॉईंट बघितले आत्तापर्यंत ते परत पहिल्या पॉईंटवर येऊन मिळतात की कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉन्स्टंट पाहिजे. ती कॉन्स्टंट राहण्यासाठी ट्रान्सपोर्ट कॉस्ट पण काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. म्हणून त्यांनी दिले की इट इज ॲज्युम दॅट देर इज नो चेंज इन द कंडिशन ऑफ ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज अँड ट्रान्सपोर्ट कॉस्ट. की तुमच्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आणि ट्रान्सपोर्ट कॉस्ट ह्या ज्या काय असतात देर इज नो चेंज, त्यांच्यात बदल होता कामा नये. फॉर एक्झाम्पल बेटर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, तुमच्या जर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी तुमच्याकडं चांगल्या असतील, स्वतःच्या असतील, तर त्यामुळं काय होऊ शकतं, इन्क्रीजेस सप्लाय ॲट द सेम प्राईस. बरोबर आहे. इतके वर्ष तुम्ही स्वतःचे ट्रक वगैरे नव्हते म्हणून ती 100 रुपीजला मूर्ती तयार व्हायची. आता जर बेटर ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, तुम्ही स्वतःचे ट्रक वगैरे परचेस केले तर ती 100 रुपीजची मूर्ती आता 80 रुपयाला तयार होती. मग त्यामुळं काय झालं, तुम्हाला परवडायला लागलं, प्रॉफिट वाढला म्हणून तुम्ही तुमचं प्रोडक्शन वाढवलं, इन्क्रीजेस द सप्लाय, त्यामुळे तुमचा सप्लाय पण काय झाला, वाढला. मग थोडक्यात तुमचा सप्लाय का वाढला, कारण ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी झाली म्हणून वाढला. ओके, म्हणून त्यासाठी त्यांनी सांगितले नो चेंज इन द ट्रान्सपोर्ट कॉस्ट. ओके, मग थोडक्यात आपण आज 5 ॲझम्पशन्स बघितलेले आहेत, जास्त नाही बघितले पण 5 ॲझम्पशन्स, एवढे ॲझम्पशन्स पुष्कळ झाले. एक्स्ट्रा अजून आपण 1-2 बघू, पण निदान तुम्ही 5 ॲझम्पशन्स तरी पाठ करणं गरजेचं आहे. बाकी एक्सेप्शन्स अजून राहिलेले आहेत, पण ते एक्सेप्शन्स आपण नेक्स्ट पुढच्या बॅचमध्ये बघू शकतो, कारण आत्ताच ॲझम्पशन एक्सेप्शन्स घेतले तर तुम्ही कन्फ्यूज होताल. ओके, तर आज मी फक्त 5 ॲझम्पशन्स घेतो आहे, ॲज इट इज हाय तसे नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.